नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज आपण आलो आहे किल्ले पन्हाळगड. तर आज आपण पन्हाळ्यावर फिरणार आहोत, पन्हाळ्याची माहिती घेणार आहोत. पन्हाळ्याचं खास वैशिष्ट्य असं, पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तालुका पन्हाळा येथे आहे आणि पन्हाळगड हा स्वतःमध्येच एक शहराचं रूप आहे. म्हणजे एक 700 एकरवर पसरलेला मोठा किल्ला आहे. तर आता आम्ही काय काय बघतोय हे तुम्हाला दाखवतो. इकडे पहा, आपण आता पावती दिली ना, इथून आपण किल्ल्याची सुरुवात केली. किल्ल्याच्या पूर्व दिशेने आपण किल्ल्यावर आलेलो आहे. तर ब्रिटिश राजवटीमध्ये बनवलेले रोड आहेत आपल्या पन्हाळगड किल्ल्यामध्ये 1844 मध्ये. तर आता आपण किल्ल्याचा बालेकिल्ला पाहतोय. तर किल्ल्याच्या मध्यभागी उंच परिसरामध्ये बनवला जाणारा सर्वात सुरक्षित म्हणजे बालेकिल्ला 11 एकर 33 गुंठे परिसरामध्ये आहे. तर याच्या संरक्षणासाठी स्वतः किल्लेदार राहायचे आणि किल्ल्यावर जी फौज आहे तर त्यापैकी अर्धी फौज या बालेकिल्ल्यावर संरक्षणासाठी राहायची. तर पूर्ण किल्ला जर का सर करायचा असेल तर आपल्याला बालेकिल्ला सर होणे गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या वधानंतर 28 नोव्हेंबर 1659 मध्ये किल्ला घेतलेला. त्र्यंबक भास्कर कुलकर्णी हे सरदार होते ज्यांनी पहिल्यांदा किल्ला घेतला. तर पन्हाळगड किल्ला जो आहे हा सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये राजे अडकले. किल्ल्यामध्ये जो धान्य आहे, जो दारुगोळा आहे, हा कमी होत चालला. त्यामुळे राजांना आपल्या किल्ला सोडून विशाळगडाकडे जावं लागलं. 12 जुलै 1660च्या रात्री राजे पन्हाळा सोडून विशाळगडाकडे रवाना झाले. 13 वर्ष किल्ला हा परत आदिलशाहीकडे गेला. 6 मार्च 1673 मध्ये परत कोंडाजी फर्जंद या सरदारांनी दुसऱ्या वेळेस किल्ला जिंकून घेतला. असा 2 वेळेस किल्ला जिंकलेला आहे विजापूर आदिलशाहीकडून. तर आता बाले किल्ल्यामध्ये जे आपण आता वास्तू पाहणार, ज्याला अंबरखाना या नावाने ओळखलं जातं, गडावरील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे धान्य गोदाम. अंबरखाना या नावाने ओळखली जाते. धान्य जो आहे हा जनतेचा शेतसारा कर म्हणून. तर तो किल्ल्यामध्ये सैन्याला खाण्यासाठी, युद्धासाठी वापरला जायचा, दानधर्मासाठी वापरला जायचा. तर 1 वर्ष किल्ल्याला जरी वेढा असेल तर आपण युद्ध करण्यास सक्षम आहे, ज्याने की आपल्याकडे धान्यसाठा भरपूर आहे. तर धान्य जो आहे हा मोकळा ठेवला जायचा. जसे आपण पोती भरून ठेवतो असा धान्य ठेवला जायचा नाही, कारण पोती भरून ठेवली तर सोप्या पद्धतीने उचलून घेऊन जातात ना. मग त्यामुळे धान्य मोकळा सोडला जायचा. त्यामुळे आपल्याला ही मोकळी गोदामे पाहायला भेटतात. तर 3 गोदामे आहेत. 3 प्रकारे धान्य यायचा: तांदूळ, वरी आणि नाचणी. मुख्य पीक तांदूळ 17,000 खंडी यायचा, 5,000 खंडी नाचणी आणि 3,000 खंडी वरी यायची. 25,000 खंडी जो कर आहे तो याच्यामध्ये ठेवला जायचा. त्यामुळे सर्वात मोठी कोठारे, इतकी मोठी कोठारे कोणत्याही किल्ल्यावर नाही आहे. तर धान्य जिथून भरला जायचा तो हा मार्ग आहे. इथून धान्याच्या ज्या पाखाली आहेत त्या वर घेऊन जायची, म्हणजे पोती इकडून वर घेऊन जायची आणि वर गेल्यानंतर धान्य मोकळा ओतला जायचा. आणि याच्या संरक्षणासाठी इथं मध्ये आपले मावळी सैनिक उभे राहायचे, मध्ये पायऱ्या दिसत. तर आता हा गोदाम आपण आतमधून पाहायचा आहे. हां, इकडे पहा, आपण आहे आता धान्याच्या गोदामामध्ये. तर आपल्या पुढे जी वस्तू दिसते ही पूर्णपणे धान्यांनी भरली जायची. आता जी आपल्या नजरेपुढे पहा, जो दरवाजा दिसतो ही गोदामाची मागील बाजू. मागील बाजूने जर का जमीन पाहिली तर उतार दिसतो पहा. धान्य संरक्षणासाठी जमिनीच्या वर वनस्पतीचा वापर केला जायचा. हे पूर्ण लाकडी दरवाजे बंद केले जायचे. दरवाजाला गुळ चुन्याने परत बंद केलं जायचं. आणि त्यानंतर हा जो वर होल आहे इथून धान्य ओतला जायचा पूर्ण इमारत भरेपर्यंत. पूर्ण इमारत भरली की वरचे होल बंद करायचे, गुळ चुन्याने सील करायचे, हवा बंद झाली पाहिजे. आणि जितका जरुरी आहे हा मागे पहा छोटा होल दिसतो, हा समोरून उघडला जाईल की धान्य उतार आणि दाब, त्यामुळे प्रेशरने बाहेर शत्रू देखील आला तरी मोकळा धान्य चोरणे अवघड आहे. त्यामुळे हा 17,000 खंडीचा होतो. आणि आक्रमण ज्या वेळेला होतो तर त्यावेळेला जिथून धान्य पाहिला जातो ती विंडो दिसते. किती महिन्याचा धान्य राहिलेला आहे या विंडोमधून पाहायचा आणि त्यानुसार युद्ध करायचं किंवा तह होणं. तर मुख्य गोदाम हा आपल्या पुढे आहे तांदूळ ठेवण्याचा. असे पलीकडे 2 आहेत. तिघांमध्ये सेम काय क्वांटिटी? नाही, क्वांटिटी वेगवेगळी आणि धान्य सुद्धा वेगवेगळं. कारण जशी जनता देईल तशी गोदामे भरायची. सर्वात जास्त देणार तांदूळ, त्यानंतर येणार नाचणी आणि त्यानंतर येणार वरी. म्हणून बोललो ना 17, 5, 3. 17,000 खंडी, 5,000 खंडी, 3,000 खंडी. हे 3,000 खंडी, हे 5,000 खंडी.
पद्धत सेम, कॅपॅसिटी कमी. कॅपॅसिटी. हां, 1913 मध्ये बनवलेलं मंदिर आहे. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवरायांची संगमरवरमध्ये अश्वारूढ मूर्ती आहे. आतमध्ये पूजा अर्चा होते आणि मंदिर बंद होतं. शिवजयंतीला मंदिर उघडला जातो दिवसभर, नाही ऐन वेळी उघडला जात नाही. हा दिसतो. आणि इकडे पहा, ही जी मोठी वास्तू दिसते, आता शाळा आणि नगर परिषद बनलेली आहे. हा आहे तारा राणींचा राजवाडा. ज्यावेळेला तारा राणी खेडच्या युद्धानंतर कोल्हापूर संस्थान बनवतात, तर त्यावेळेला 1708 मध्ये बनवलेला हा महल, तारा राणींचे चिरंजीव शिवाजी महाराज नाव ना, तर त्यांच्यासाठी बनवलेला हा महल करवीर संस्थान. तर जिथं तारा राणींचा राज्यकारभार चालायचा, ती समोर वास्तू दिसते पहा आपल्याला. आणि पलीकडे त्यांचं निवासस्थान आहे पलीकडच्या बाजूस. तर ह्या समोरचा राज्यकारभाराचा ठिकाण आहे. बाकीच्या आजूबाजूला ज्या मोकळ्या जागा दिसतात, छोट्या छोट्या गुफा दिसतात, याच्यामध्ये घोडे बांधले जायचे, पागायता. अशा 22 पागायता आजूबाजूला. ह्या सगळ्या पागा आहेत. हा, ह्या दिसतात बघा ना, ह्या अशा. हां. आता इथं पण होत्या बरं का. हां, ते फोडून या पायऱ्याने हे केले. अच्छा, हे नवीन बांध. हो, नवीन नवीन केलेलं आहे. काय वरती गार्डनला जायच्या पायऱ्या आहेत. गार्डनला जायच्या पायऱ्या आहेत. नवीन केलं ना हे. बागा होत्या ना आजूबाजू. शूटिंग आतमधून घ्या राजवाड्याचं. उत्तर दिशा वारणा परिसर, वारणा खोरे, वारणा नदी. तर हा जो आपण आता बुरुज पाहतो, दुतोंडी बुरुज म्हणतात याला. दोन्ही कडून येण्या जाण्यासाठी बनवलेल्या पायऱ्या, त्यामुळे याचं नाव दुतोंडी बुरुज आहे. इथून शत्रूवर नजर ठेवायची. शत्रूची फौज जी किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी येते, तर त्या फौजेची घोडदळ आणि पायदळ या संख्येचा अंदाज करायचा आणि एकमेकाला बुरुजांच्या वरून सावधान करायचं इशारे. असे इशारे आपल्या किल्लेदारांच्या पर्यंत जातील. किल्लेदारांचा योग्य निर्णय होईल आणि किल्लेदारांची ऑर्डर आली की इथून मग तोफेने आक्रमण केला जायचं. आता इथून ज्या वेळेला तोफेने आक्रमण केला जातो, तर त्यावेळेस परत तोफ भरण्यासाठी जो वेळ जातो, तर त्यावेळेस शत्रू खालून त्याच्याकडे जी तोफ आहे त्याने हा बुरुज फोडायला प्रयत्न करतो. तर खाली जी तोफ उभा केलेली आहे, तर त्या तोफेने या बुरुजाला कोणतेही नुकसान होऊ नये. इकडे बघा, तो छोटा बुरुज दिसतो, तर तो शत्रूच्या तोफेला निकामी करतो. अच्छा, हा, म्हणजे हा जो बुरुज आहे हा पुढे येणाऱ्या फौजेला आक्रमण करण्यासाठी आणि शत्रूच्या तोफेला आक्रमण तो करण्यासाठी. त्यामुळे असे शेजारी बुरुज असतात. तर हा दुतोंडी बुरुज आणि हा वारणा परिसर. तर सिद्धी जोहरच्या फौजेची जी दिशाभूल घडली, तो हा परिसर. या परिसरात जितका वेळ चकमक केली गंगाधर पंत यांनी प्रति शिवरायांची पालखी घेऊन, तितका वेळ राजे पुढे सुरक्षित निघाले. तो हा परिसर. पूर्वी जंगल होतं ना, आता मोकळं झालेलं. इकडे पहा, आपण आता उभे आहे, त्याला म्हणतात राजदिंडी. तर छत्रपती शिवराय आपले ज्यावेळेस सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकले, 4 महिने 13 दिवस राजे अडकले, तर जितका किल्ल्यामध्ये दारुगोळा होता, जितका धान्य होता, हा शत्रूला पावसाळ्यांच्या दिवसापर्यंत रोखण्यासाठी वापरला गेला. पण धान्य कमी होऊ लागला. शत्रूचा वेढा काय उठेना. म्हणून राजांनी 12 जुलै 1660च्या रात्री सिद्धी जोहरच्या फौजेला गाफील करायला आणि पन्हाळगड किल्ल्यावरून विशाळगडला जाण्यासाठी जो मार्ग वापरला, तर तो म्हणजे हा राजदिंडी मार्ग. तर गंगाधर पंत हे प्रति शिवरायांना घेऊन सिद्धी जोहरच्या फौजेची दिशाभूल करण्यात गेले.
ज्यामुळे राजांचा जो मार्ग आहे तो मोकळा पडला आणि त्याचा फायदा घेऊन राजे आपले 600 बांधल घेऊन पन्हाळगड किल्ल्यावरून पश्चिम दिशेला असलेला मसाई पठार या पठारावरून पांढरे पाणी पावनखिंड विशाळगडाकडे रवाना झाले. तर तो हा दिंडी दरवाजा जिथून राजांनी सिद्धी जोहरचा वेढा फोडला. तर आता आपल्याला दिसतो दरवाजा मोठा बनलेला आहे. पूर्वी छोटा होता, आता मोठा बनलेला आहे आणि हा स्मारक आहे. पावनखिंड जो संघर्ष घडला तर ज्यावेळेला राजे आपले पन्हाळा सोडून गेले तर त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांधल यांनी जो पाठलाग करणारा सिद्धी मसूद होता याचा सामना केला. कारण राजे विशाळगडला जायचे होते आणि तोफेचा इशारा यायचा होता. मग त्यामुळे पावनखिंड जी आहे ती या मार्गाने गेल्यानंतर आहे. त्यामुळे अजून सुद्धा हा मार्ग सुरू आहे. या थोडं पुढे इकडे पहा, सज्जा कोठी म्हणतात याला. बाल्कनी असलेली वास्तू, बाल्कनी असलेली इमारत म्हणजे सज्जा कोठी बनवलेली 1608 मध्ये आदिलशाहीच्या राजवटीमध्ये वापरली राजांनी. छत्रपती शिवराय आपले सिद्धी जोहरच्या वेढ्यामध्ये अडकले त्यावेळेला राजांच्या ज्या होणाऱ्या खलबत घडल्या तर त्या या ठिकाणी घडल्या. तर छत्रपती शिवराय यांनी सिद्धी जोहरचा जो वेढा फोडला, प्रति शिवराय बनवले आणि राजे पन्हाळा सोडून गेले अशा ज्या 2 पालख्या बाहेर पडल्या त्या इथून बाहेर. तर राजे ज्या वेळेला दुसऱ्या वेळी आले पन्हाळ्यावर 7 जून 1675 तर त्यावेळेला राजांनी सगळ्या पन्हाळगड किल्ल्यावर जे कारखानदार आहेत यांची भेट घेतली ती या ठिकाणी घेतली. त्यानंतर राजे पन्हाळ्यामध्ये 13 जानेवारी 1680 मध्ये आणि छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांची शेवटची भेट जी घडली ती या ठिकाणी घडली. त्यानंतर राजे पन्हाळा सोडून रायगडला रवाना झाले. संभाजीराजे मोहिमेला रवाना झाले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजीराजे पन्हाळ्यावर आले आणि 3 एप्रिलला राजांचं निधन होतं. 11 दिवसानंतर माहिती होतं की राजांचं निधन झालेलं आहे. 12व्या दिवशी संभाजीराजे पन्हाळ्यावरून रायगडला गेले. त्यामुळे गडावर सर्वाधिक जास्त वास्तव्य जो राहिला तो छत्रपती संभाजीराजांचा. ज्या वास्तूमध्ये राहिला ती ही सज्जा कोठी म्हणून गडावरील महत्त्वाची वास्तू. इथून आपल्याला किल्ल्याच्या पूर्व दिशेचा परिसर दिसतो. ज्योतिबाचा डोंगर जिथून आपल्या छत्रपती शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली. दक्षिण दिग्विजय म्हणतो ना आपण. तर राजेंनी ज्योतिबावरून सुरू केली. कर्नाटक आंध्र प्रदेश म्हणतो. आणि उजव्या बाजूला जो डोंगर दिसतो हा पन्हाळगड किल्ल्याचा प्रतीक पावनगड. शत्रूची दिशाभूल होण्यासाठी जो झेंडा लावला जायचा तो त्या पावनगडमध्ये लावला जायचा. शत्रू आला तर झेंडा पाहून आक्रमण करेल आणि इथे जी फौज आहे ही युद्धाची तयारी करेल. त्यामुळे दिशाभूल. तुपाच्या विहिरी ज्या बनवल्या होत्या या पावनगड किल्ल्यावर बनवल्या होत्या. पूर्वी तूप वर्षानुवर्ष साठा केला जायचा आणि जखमेवरचा औषध बनवायचे तो तिथे आहे. तर हा किल्ल्याचा पूर्व परिसर जिथं प्रति शिवराय शिवाकाशीद नरवीर शिवाकाशीद यांची समाधी. फजल खानने ओळखलं की हे राजे नाही आहे तर तो परिसर म्हणजे हा. त्यामुळे प्रति शिवरायांची सुद्धा समाधी या परिसरात आहे. ते आता पाहिजे आहे या आतमध्ये.